रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। वाव, किती सुंदर अशी स्लीव डिझाइन आहे। एकदम छान अशी बाही डिझाइन मी इथं बनवून घेतलेली आहे। बघू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे। फक्त स्लीव मध्ये आपण डिझाइन ॲड केलेली आहे। तर ही बाही डिझाइन सविस्तर मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। तर व्हिडिओ छोटासा आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे। स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तेव्हाच तुम्हाला कळणार आहे। तर तयार बाहीची उंची मला 7 इंच हवी। मी इथं 7.5 वर पॉइंट लावला। उतार देण्यासाठी आपण 3 वर पॉइंट लावलेला आहे आणि आपण रेग्युलर बाहीचं जसं मार्किंग करतो ना, आकार देतो त्याप्रमाणे मी इथं आकार देणार आहे। ही बाही मी 34 मापासाठी बनवून घेते, म्हणून बाहीची घडी मी 8.5 घेतलेली आहे। लक्षपूर्वक तर आपण लेंथ तयार घेणार आहे 7 इंच, त्यासाठी आपण 7.5 वर पॉइंट लावत ह्या बाहीची मार्किंग अशी केलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला जी डिझाइन बनवायची आहे ना, त्यासाठी आपण वर 4 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि असा आपण 4x4 चा बॉक्स इथं तयार केलेला आहे। तर बघा, आपण जो 4x4 चा बॉक्स केला ना, त्यामधून मी असा आकार देते आणि आकार आपण बरोबर स्लीव मध्ये असा मिळवलेला आहे। ठीक आहे, शिल्लक आहे त्यामध्ये आपण ह्या स्लीवची अशी कटिंग इथं करून घेतोय आणि आपली स्लीव जी आहे ते आपण तयार करून घेतलेली आहे। खाली आपण दाबटीप टाकत आता याला असं फोल्ड केलेलं आहे। उलट बाजूने मी सेंटरला पॉइंट लावते, खाली तसंच वर सेंटरला पॉइंट लावत आपण एक सरळ लाईन मार्किंग करणार आहेत। सेंटरमध्ये एक सरळ लाईन मार्किंग करायची आहे। इलास्टिक लावल्यानेच आपण तिथं डिझाइन तयार करू शकणार। तर इलास्टिक बघा मी 7 इंच घेतलेले आहे, कारण आपल्याला तयार स्लीव किती घ्यायची आहे, तर 7 इंच तयार करायची आहे। म्हणून आपल्याला जेवढी तयार करायची आहे तेवढीच आपल्याला इलास्टिक इथं घ्यायची आहे। असं हे जे माप आहे ते तुम्ही प्रत्येक साईजसाठी वापरमध्ये घेऊ शकता। ठीक आहे, आता इलास्टिक बघा मी अशा पद्धतीने लावून घेते की जेणेकरून त्याचे दोरे धागे निघायला नको। आपण आता याला असं फोल्ड करणार आणि परत अजून वरून दाबटीप देणार आहेत। असं फिनिशिंग मध्ये काम तुम्ही करणार तेव्हा तुमच्या कामाला एकदम छान अशी फिनिशिंग तुम्ही देऊ शकणार। बघा, आता आपण इलास्टिक अशा पद्धतीने मशीनच्या दाबमध्ये लावत बरोबर एक हाताने मी पूर्ण इलास्टिक वरपर्यंत घेतली आणि टिप टाकायला घेतली। त्यानंतर ऑटोमॅटिक त्यामध्ये छोट्या छोट्या जे आहेत ना, ते प्लेट्स पडलेले आहेत, त्या प्लेट इथं घेणार आहेत। छोट्या छोट्या नॉर्मल आपल्याला इथं म्हणजे 3 ते 4 प्लेट एका बाजूला येतील आणि 3 ते 4 प्लेट दुसऱ्या बाजूला येतील। अशा पद्धतीने वरचा जो आपला घेर होता ना स्लीवचा, तो आपण इथं असा कव्हर केलेला आहे। ब्लाऊजवरती अटॅच करताना इलास्टिकवाला पार्ट शोल्डरच्या सेंटरमध्ये टच करायचा आणि जो काही एक्स्ट्रा कापड आपला अजून राहत असेल तर त्यामध्ये एखाद प्लेट आपण इथं टाकून घेऊ शकतो। तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी।